बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी टेंबे नाक्यावरील आनंद आश्रमात येऊन शिवसेना दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या प्रतिमेला रंग लावतात आणि त्यानंतर पक्षातील सहकाऱ्यांसोबत धुळवड साजरी करतात. परंतु यंदा त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला रंग लावले खरे, पण सहकाऱ्यांसोबत त्यांनी धुळवड साजरी केली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन आणि कार्यकर्त्यांच्या घरात झालेल्या निधनाच्या दुःख घटना यामुळे धुळवड साजरी करणार नसल्याचे शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी टेंबे नाक्यावर नवरात्र उत्सव, धुळवड यासह इतर सण उत्सव सुरू केले. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली. धुळवडीच्या दिवशी मंत्री शिंदे हे टेंबे नाक्यावर जातात आणि तिथे आनंद दिघे यांच्या प्रतिमेला रंग लावतात आणि त्यानंतर पक्षातील सहकाऱ्यांसोबत धुळवड साजरी करतात. यंदाही ते टेंबे नाका येथील आनंद आश्रमात गेले. प्रथेनुसार त्यांनी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमांना अभिवादन केले आणि त्यांच्या प्रतिमांना विविध रंग लावून धुळवडीची परंपरा जपली. यानंतर मात्र सहकाऱ्यांसोबत त्यांनी धुळवड साजरी केली नाही. टेंबे नाक्यावर येण्यापूर्वी त्यांनी तसे संदेश कार्यकर्त्यांना दिले होते. ठाणे शहरात काल धुळवडीचा उत्साह पाहायला मिळत होता. सकाळपासूनच सोसायट्या, चाळी, सार्वजनिक मैदानात मोठ्या जल्लोषात रंगाची उधळण केली जात होती. तसेच शहरात राजकीय धुळवडीचे रंग देखील दिसून आले. काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून तसेच विविध संस्थेच्या वतीने धुळवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना ठाणेकर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. अभिनेते, कलाकारांनाही धुळवडीचा आनंद लुटलाय. धुळवडीनिमित्त शहरात विविध सामाजिक संस्थांकडून तसेच राजकीय पक्षांकडून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोसायटी तसेच चाळीतील रहिवासी एकत्र येऊन तरुण तरुणी रंगाची उधळण करत रंगाच्या पिचकाऱ्या मारत धुळवडीचा आनंद साजरा करत होते. धुळवडीनिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठा बंद होत्या. रस्त्यावरील वाहनांची वर्दळ तुलनेत कमी होती. रंगाची उधळण, अचानक अंगावर फेकला जाणारा रंगाचा फुगा, रस्त्यावरती सुरू असलेली रंग फासण्याचे प्रकार, त्यामुळे दुकानदारांनी दुकाने बंद ठेवणे पसंत केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंद आश्रमात भेट देऊन दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला रंग लावला. तर कळवा पारसिकनगर येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी यंदाही अभिजित पवार मित्र परिवारातर्फे रंग दे कळवा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात तरुणांची मोठी गर्दी झाली होती. विशेष आकर्षण म्हणून नृत्यांगना गौतमी पाटील हिने आपली उपस्थिती लावली होती. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे कंटेनर बंदरात अडकून पडले असताना महाराष्ट्रातील वाहतूकदार संघटना ई चलन प्रणाली विरोधात 5 मार्चपासून संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. या संपामुळे राज्यातील व्यापार केंद्रावर त्यांचा दुहेरी परिणाम होईल. याशिवाय जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊन महागाई वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान परिवहन विभागाकडूनही संप मागे घेण्यासाठी वाहतूकदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्त, पोलीस प्रशासन आणि वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींची एकत्रित बैठक आयोजित केली. त्याचबरोबर वाहतूकदारांनी आंदोलन स्थगित करावे असे आवाहनही त्यांनी केले. ई चलन प्रणाली विरोधात राज्यातील वाहतूकदार संघटना आक्रमक झाल्या असून संघटनांनी यापूर्वीच 5 मार्च रोजी संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे कंटेनर बंदरात अडकून पडले असून त्यात संप झाला तर त्याचा दुहेरी परिणाम होऊन वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊन महागाई वाढू शकते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन परिवहन विभागाकडून वाहतूकदारांनी संप मागे घ्यावा यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. वाहतूकदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या विविध मागण्या मांडल्यात. मात्र ठोस आश्वासन मिळाले नसल्याचे सांगत संघटनांनी संपाचा निर्णय कायम ठेवला आहे. वाहतूकदार संघटनेचे समन्वयक प्रसन्न पटवर्धन यांच्या म्हणण्यानुसार 5 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे 1,00,000 ते 1.5 लाख वाहतूकदार आंदोलनासाठी एकत्र येणार आहेत. संध्याकाळपर्यंत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय जाहीर केला नाही तर मध्यरात्रीपासून राज्यभरातील वाहतूकदार संपावर जातील आणि माल वाहतूक, शालेय बस वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद केली जाईल असा इशारा वाहतूकदार संघटनांनी दिला आहे. या आंदोलनात राज्यभरातील 300 वाहतूकदार संघटना सहभागी होणार असून संपाची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा थेट परिणाम केवळ दैनंदिन वाहतुकीवरच नव्हे तर जीवनावश्यक वस्तूंवर देखील होणार आहे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण या मध्य पूर्वेतील देशांमध्ये सुरू असलेल्या घमासान युद्धामुळे दुबईत अबुधाबी शहरात कल्याणमधील पर्यटक मागील 5 दिवसापासून अडकून पडले होते. सर्व विमान सेवा बंद. पर्यटनाचा कालावधी संपून आपल्या मायदेशी निघण्याची वेळ आली आणि युद्धामुळे अडकून पडावे लागल्याने या पर्यटक कुटुंबामध्ये अस्वस्थता पसरली होती. परंतु भारत सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे दुबईतून काही विशेष विमाने भारतात सोडण्यात आली. या विशेष विमानातून कल्याणमधील अबुधाबीत अडकलेले पर्यटक कुटुंब सुखरूप मुंबईत आणि तेथून कल्याणमधील घरी पोहोचले. गेल्या महिन्यात कल्याणमधील ज्येष्ठ व्यावसायिक डी जाधव आपल्या कुटुंबातील 6 सदस्यांना घेऊन पर्यटनासाठी दुबई येथे गेले होते. दुबईत हा कालावधी पर्यटनासाठी सुयोग्य असतो. त्यामुळे अनेक भारतीयांनी देशोदेशीची पर्यटक पर्यटनासाठी दुबईच्या कालावधीत पोहोचतात. 24 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ व्यावसायिक जाधव आपल्या कुटुंबियासह दुबईत पोहोचले होते. पर्यटनाची निश्चित केलेली ठिकाणे पाहिली त्याचवेळी अचानक मध्य पूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात घमासान युद्ध सुरू झाले. इराणने युद्धखोर अमेरिका, इस्रायल देशाच्या मित्र राष्ट्रांबरोबर हल्ले सुरू केले. यामध्ये संयुक्त अरब अमेरिकेमधील देशाचा समावेश होता. इराणच्या हल्ल्याने दुबईला लक्ष्य करण्यात आले. अमेरिकेच्या लष्करी तळामध्ये इराणने लक्ष केले होते. दुबई विमानतळ परिसरात होणारे कानठळ्या बसवणारे हल्ले पर्यटकांच्या हृदयाचे ठोके चुकीत होते. विमानसेवा बंद, त्यात हवाई हल्ल्याची तीव्रता वाढल्याने अडकून पर्यटक पडले होते. देवाचा धावा हे पर्यटक करून विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी असे ते देवाकडे धावा करत होते आणि भारत सरकारने विशेष विमानसेवा सुरू करून आम्हाला सुखरूप भारत देशात घेऊन जावे म्हणून पर्यटकांनी दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमात टाकून भारत सरकारला पाठवून आपल्या व्यथा मांडल्या होत्या. भारत सरकारने दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकांना मायदेशी आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले होते व अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धात आपले कुटुंबीय दुबईत अडकल्याने कल्याणमधील जाधव कुटुंबियांचे कल्याणमधील नातेवाईक अस्वस्थ होते. ते भारतात राहून भारत सरकार, महाराष्ट्र सरकारशी संपर्क करून दुबईत अडकलेल्या आपल्या नातेवाईकांच्या परतीसाठी प्रयत्न करत होते. हवाई हल्ल्यामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या इमारती, स्फोटकांचे हृदयाचा ठोका चुकवणारे आवाज यामुळे सर्वच पर्यटक भेदरलेले होते. अबुधाबी येथून विशेष विमान भारत देशात सोडण्यात आले आणि या विमानाने कल्याणमधील अबुधाबीत अडकलेले सर्व पर्यटक मायदेशी परतले आहेत. ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पदाधिकारी, नगरसेवक अशरफ शानू पठाण यांच्या विरोधात मुंब्रा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशरफ शानू पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव एकेरी घेतल्याचा आरोप आहे. भाजपच्या महिला पदाधिकारी नाजिया तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीनंतर भाजप आणि शिंदे गटाने ठाणे महापालिकेत सत्ता स्थापन केली. सध्या महापालिकेत शिंदे गटाकडे महापौर आणि उपमहापौर पद भाजपकडे आहे.
महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी शरद पवार गट मुंब्रा येथील नगरसेवक शानू पठाण यांच्याकडे आहे. नुकतेच त्यांची या पदावर निवड झाली. आश्रम शानू पठाण हे आमदार जितन आव्हाड यांचे कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षापासून ते मुंब्रा शहरातील एका प्रभागातून निवडून येतात. त्यामुळे पक्षनेते आहेत त्यांच्यावर मुंब्रा शहराची जबाबदारी देखील दिली. भाजपच्या कौसा मंडळ अध्यक्षा नाजिया तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 जानेवारीला मुंब्रा येथील अमृतनगर भागात आश्रम शानू पठाण यांनी ते नगरसेवक म्हणून विजयी झाले असताना जसरी जीत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी झालेल्या सभेमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेत एकेरी उल्लेख केला आहे. हे चित्रीकरण समाज माध्यमावर प्रसारित झाले. आश्रम शानू पठाण यांनी धार्मिक भावना दुखावल्या असून दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तांबोळी यांनी तक्रारीत केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात महापालिकेचे विरोधी पक्षनेते आश्रम शानू पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.